एका साइडला पालक पनीर शिजत आहे आणि एका साइडला आपण चलेंगे। देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। खूप टेस्ट झालं, त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे, खरी कलाई कशी ओळखायची। शिवाजीनगर ऑडिटोरियम फॉर स्किल, तिथं सामान भरून ठेवलं असं बरं का। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजले आहेत आता। माझा व्यायाम झालेला आहे सकाळीच, त्याच्यानंतर तुळशी पूजन झालेलं आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे। गॅसवरती एका साइडला पालक पनीर शिजत आहे आणि एका साइडला कोबी आणि दोडक्याची भाजी शिजत आहे मिक्स। कोबी थोडासा होता म्हणून मी दोडक्याच्या भाजीमध्ये कोबी घातलेला आहे। माझी माई इथं चपाती बनवत आहे आणि आज पण स्पेशल दोन भाज्या बनवलेल्या आहे। एक म्हणजे पनीर, ओ माय गॉड, पालक पनीर। मी आजारी होतो म्हणून आईने हे बनवलं। तुम्हारे लिए तो बनाती हूँ हर रोज अच्छा खाना। आणि दुसरी भाजी आहे दोडका आणि कोबी मिक्स केले। हो, दोडका आणि कोबी मिक्स, फर्स्ट टाइम कॉम्बिनेशन। काय करायचं मग, कोबी थोडासा राहिला होता, कुठं त्याची सेपरेट भाजी बनवत बसू। बरोबर, दोडक्यात मिक्स केली। आणि इथं बाप्पा देवपूजा करतात आहे। कोणची नैवेद्य दाखव। आज मी आणि मना सुद्धा खुंडेजी बरोबर जेवायला बसलेलो आहोत। गरमागरम जेवण आज मी पण खात आहे। बरं खुंडेजी, रोज आपके नसीब में होता है गर्मा गर्म भोजन, आज हमारे भी नसीब में है। फक्त दादू राहिलेला आहे, दादूनी कॉलेज आज बंक केलेला आहे आणि आता आमचा व्हिडिओ काढत आहे। अनम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देव जनार्दनम एवं देहातो तथा ज्ञातो अन्न दोष न लिप्यते। जय श्री कृष्ण। अरे पनीरची भाजी किती? थोडंसं घेतलं, मी तेवढं घेतलं। और ले लो आप, तुला चालतं का? एक ते 6 आहे। क्या जाता है थोडासा पाणी। एक चपाती भाजी बघा केवढा घेतलं। हो, आहे तू ती चपाती खाते आणि भाजी किती घेतली? भाजी जास्त खायची असते पनीरची आणि चपाती करून खायची का? मग भाजीला पोट साफ करायला मदत होते। पोट भरायला का वाटत नाही आहे ना रे श्रीकांत? पालक पनीर कसं झालं? पालक पनीर ए कानातलं काढ, जेवताना याच्यावर लक्ष दे ना। हा काय करतो? अरे काय अन्न ब्रह्मा। मग काय करतो तू? तुला अंगी लागणारच नाही। काय झालं फंडजी? आओ जाओ, आज येता ना लवकर फंडजी। तुम्ही जावा ना पुढे। मी कसं जाणार? ह्याच्या गाडीत ना की दादूच्या, मला त्याच्या गाडीवर बसायचं। का ग? नाही, मला नाही बसायचं, मला भीती वाटते त्याच्या गाडीवर। तुम्ही या, आपण चलेंगे। आज पुन्हा आम्ही आमच्या नवीन घरी जाणार आहोत। फंडजी लवकर आले तर लवकर जाऊ। हाँ जी, आपका क्या चल रहा है? कल मैं आजारी था, हाँ आज मैं आजारी नहीं हूँ। बरं, कॉलेजला जाणारच की नाही? हो, ठीक आहे। आवर काल म्हणा आजारी होता, दवाखान्यात नेऊन आणलं, मग आज जरा बरा झालेला आहे। आज प्रॅक्टिकल आहे, आज जावंच लागणार। किसी की नजर नहीं लग सकती मेरे को। हाँ जी, किसी की नहीं, वायरल हो गया था तुझको। आणि आमचा बंकर बॉय हे बघा, आज शुक्रवार आहे, आज कॉलेज बंक केलेला आहे आणि आता सगळ्यात शेवटी जेवण करत आहे। क्यों ऐसा किया? बंक क्यों किया कॉलेज बेटा? हमें अच्छा नहीं लग रहा था। हाँ, 5 दिवस सुद्धा जात नाही रे, 5 दिवस असतं कॉलेज। कॅपॅसिटी आता ते 4 दिवस जातो तू। चार्जिंग संपली माझी। हो का? क्या ही बोले। नाचो नाचो नाचो, का नाचत होता आता? मी असं करत होतो असं। हा तुला काय वाटलं दरवाजाला? हाँ, मला वाटलं दरवाजा बंद कर म्हणतोय। क्या हो गया, तू आज बहुत खुश है बेटा, नाच रहा है? क्योंकि मेरे को किसी की नजर नहीं लग सकती। अरे नजर काय लागत नसतं बाळा, आपण आपली काळजी घ्यायची असते शरीराची। हो हो, नाईस पोज, नाईस पोज। धनुष्य म्हणतात ना, धनुष्य मारते। ओ भाई, नाईस नाईस, बहुत अच्छी पोज है आपकी। चला, आणि
बाप, हे कबूतर कुंडीमध्ये येऊन बसलेली. मी जस्ट व्हिडिओ काढून आले बाहेर, तर तेही घाबरले आणि मी सुद्धा घाबरले. क्या हे बोले, आजकाल ना कबूतर कुंडीमध्ये येऊन बसण्याचा प्रयत्न करतायत. आणि आजचं बाहेरचं वातावरण खूप छान आहे. 2 दिवस झाले पाऊस नाही पडत आहे आणि थंड थंड हवा येत आहे. छान वाटतं तेवढंच. आज घरी असल्यामुळे दादू झाडू मारत आहे. कॉलेज बंक केलं. कसं वाटतंय बाळा तुला? चांगलं वाटतं. तेरा बस चले तू रोज ही कॉलेज ना जाए है ना. कॉलेज आवडत नाही का बाळा तुला? वेस्ट ऑफ टाइम. मग तुला काय करू वाटतं? घरी बसायचं. घरी बसायचं. अजून काय करायचं? काय नाही, बसायचं. गेम खेळायची. गेम कुठे खेळतो? नाही, काय करू वाटतं अजून? काहीच नाही. अरे तुम्ही तरुण आहे, देशाचे म्हणतात ना युवा पिढी आहे. तुम्ही काहीतरी केलं पाहिजे बाळा. असं बसून गेम खेळून कुछ नाही होगा. देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि स्वतःसाठीही, कुटुंबासाठीही. ओके, ठीक आहे, करियो करियो. झाडू लगा लो अभी. आता दूध सुद्धा गरम झालेलं आहे. उतू जात आहे. चलो, हो गई तयारी कॉलेज जाने की? गोळ्या घेऊन जा. बरं वाटतं आता? घाम सुटायला लागला. आता गोळ्या खाल्यानंतर घाम सुटतोच ना बाळा. एक डबा देऊ का लहान? ठीक आहे, पेपरमध्ये घेऊन जा. ओके, आओ जाओ. चला, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि मना आत्ता कॉलेजला गेलेला आहे. प्रॅक्टिकल असल्यामुळे त्याचं दुपारचं कॉलेज आहे. आणि माझी सुद्धा आता घरातली सगळी कामं झालेली आहेत. मी आता थोडा वेळ आराम करते. दुपारचे 3 वाजले आहेत. आता थोडा वेळ मी आराम केला. आराम केला म्हणजे काय, फोन चालवला 1 तासभर, चक्क 1 तास. झोपले नाही अजिबात. आणि आम्हाला नवीन घरी पण जायचं आहे, त्याची पण तयारी करायची आहे. काल संध्याकाळी फुलाची मक्याची कणसं घेऊन आलेले. 2 काल संध्याकाळी शिजवले आणि 2 राहिलेत, ते आता मी फ्राय करणार आहे. म्हटलं हे सोलून घ्यावं, फ्राय करावं, मका खावी आणि त्याच्यानंतर नवीन घरी जायची तयारी करायची. असा प्लॅन आहे माझा. दोन्ही छान लागते. उकडलेली मका पण छान लागते आणि फ्राय केलेली मका पण छान लागते. मका सगळी सोलून झालेली आहे आणि आत्ता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये अगोदर थोडंसं तेल घालते. या कढईची पण कलई थोडीशी गेलेली आहे. चला आता मका घालते कढईमध्ये. चलो, आता चांगली भाजून घ्यायची मका. तांब्या आणि पितळेच्या भांड्यांना कलई कशी लावायची याचा स्पेशल डिटेल्समध्ये व्हिडिओ मी ना आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे. खरी कलई कशी ओळखायची, भांड्यांना कलई किती दिवसातून लावायची. माझा तर वापर जास्त आहे भांड्यांचा, त्याच्यामुळे मला 7-8 महिन्यातून एकदा जावं लागतं कलई लावायला. तर आम्ही कसबाईपेठेमध्ये गेलेलो भांड्यांना कलई लावायला. तर त्या कलई लावणाऱ्या दादानेच याच्याविषयी माहिती दिलेली आहे. कथील धातूपासून लावलेली कलई ना भांडी असे चांदीसारखे चमकतात. शिशी धातूपासून लावलेली कलई ना थोडीशी काळसर असते. म्हणजे भांडं एवढं चमकतं पण थोडंसं काळसर दिसतं. तर कथील धातू त्यांच्याकडे पट्टी होती कथील धातूची, तर त्याचा करकर आवाज येतो ओरिजिनल कथील धातूचा. आणि शिशी धातू जो असतो ना त्याची पट्टी असते अशी चांदीसारखी, त्याचा आवाज येत नाही अजिबात. म्हणजे हा फरक आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स माहिती आहे. चला माझी मका बघते आता. मका पण चांगली खरपूस भाजली आहे. आता याच्यामध्ये मीठ घालते. नमक शमक डाल देते हे, पुन्हा मिक्स. बघा मका छान खरपूस भाजली गेलेली आहे आणि वास खूप खमंग येत आहे. चला आता मक्याचा आनंद घेते. माझ्यासाठी एवढीच बस. हॉलमध्ये बसून मी एकटीच आनंद घेते मक्याचा, कारण दादू तर झोपलेला आहे, मना कॉलेजला गेलेला आहे. खाते आता एकटीच मक्याचा आनंद घेते. लोक लांब लांब जातात, वर्षा विहाराला जातात मका खाण्यासाठी. मी घरातच बसून मका खात आहे. खूप टेस्ट झाली. मना टाइम टेबल दाखव. तू कसं काय लवकर आला? 1 तासात जाऊन आलो. 1 तास कुठं झाले? किती वाजलेत?
3:02 3:52 म्हणजे 4 वाजलेत. काय मेसेज? ऑल द स्टुडंट शुड कम टू मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर ऑडिटोरियम फॉर स्किल काय पुढं एनहॅन्समेंट सेशन टुडे टिल 3:30 PM. मग तू का आला लवकर? का नाही गेला? या पोराने माझ्याकडून तेवढं इंग्लिश वाक्य वाचून घेतलं पण स्वतः नाही सांगितलं. क्या नाही बोले त्या माशाला कळलं नको का? दादू ओरडत होता मनावरती. तू का लवकर आला? कशासाठी गेला एवढा 1 तासासाठी? किती वाजता? 1:30 वाजता तर गेलेला तू आणि 4 वाजता आलेला आहे. मग काय उपयोग झाला की नाही जाऊन कॉलेजला? लेक्चर केलं फक्त. एक लेक्चर केलं. ठीक आहे, चलता आहे बेटा. चला मी आता नवीन घरी जायची तयारी करत आहे. इथं किराणा घेतलेला आहे, थोडासा पीठ आहे, तांदूळ, डाळ आणि मेन म्हणजे पोहे, रवा. तिथं सामान भरून ठेवलं असं बरं का. काय होतं आम्ही नाहीच गेलो तर खराब होतं, कारण दरवाजा बंद असतो ना, घर बंद असतं. त्याच्यामुळे एकदा ठेवलेला तर तांदळाला सगळ्या आळ्या लागल्या, डाळ पण खराब झाली, खूप नुकसान झालं. तेव्हापासून आम्ही ठेवत नाही. जेव्हा जायच्या वेळेस घेऊन जातो. पीठ मीठ काय लागेल ते. यावेळेस जरा जास्त सामान झालं आहे ना मला. नाही जास्तच आहे. दूध पण घेतलेलं आहे, आज दूध आलेलं. दूध पण किटलीमध्ये घेतलेलं आहे. त्याला सांग देऊ नको. काय देऊ नको? नाही रविवारी तो येणार आहे ना दूध द्यायला, तर सकाळी कोणतरी या दूध घ्यायला. ठीक आहे, बर होईल आता, ऍडजस्ट होत जातं. बर. चला आता माझी सगळी पॅकिंग झालेली आहे. आता फक्त फोन येण्याची वाट पाहत थांबलेलो आहोत. तसे तर 5 वाजून गेलेले आहेत. आज लवकर येतो बोलले पण आणखी नाही आले. आणि बाहेर हलक्या पावसाला सुरुवात झालेली आहे. फक्त जोरात पाऊस पडू नये म्हणजे झाले, म्हणजे आम्हाला आमच्या नवीन घरी जाता येईल, नाहीतर अवघड होऊन बसेल. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.